नमस्कार, मी मीना तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत उपवासाच्या 2 रेसिपी। तर एकदम खुसखुशीत आणि क्रिस्पी अशा ह्या दोन्ही रेसिपी होतात। एकदम थोड्या साहित्यामध्ये ही रेसिपी बनवून तयार होतात आणि वेळेतही कसलाही पूर्वतयारी करायची गरज लागत नाही। एकदम कमी वेळेमध्ये आपण झटपट करू शकतो। तर एकदम टेस्टी आणि चविष्ट अशी ही रेसिपी बनते। व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा आणि हाईप करायला विसरू नका। तर 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। तर आता हा साबुदाणा आपण कढई गरम झाली यामध्ये घालून घेऊया आणि मीडियम गॅसवर आपल्याला हा साबुदाणा खमंग असा भाजून घ्यायचा आहे। आणि भाजताना आपल्याला कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे, त्यामुळे करपला जाणार नाही आणि सगळीकडून एकसारखा भाजला जाईल। तर बघू शकता छानपैकी आपला साबुदाणा भाजला गेलेला आहे। आता आपण हा काढून घेऊया। मोठ्या प्लेटमध्ये काढून घेतल्यावर पसरवून ठेवला आणि थंड करून घ्यायचा आहे। तर आपला साबुदाणा इथे छानपैकी थंड झालेला आहे आणि बघू शकता आता हा साबुदाणा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि एकदम बारीक असं याचं आपण पीठ तयार करून घेऊया। साबुदाणा भाजल्यानंतर साबुदाण्याचं पीठ हे सहज मिक्सरच्या भांड्यामध्ये तयार होतं। जराही जास्त वेळ आपल्याला बारीक करावा लागत नाही। तर आता पुढचं साहित्य इथे तर 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे, त्यामुळे मी त्याच्यासाठी 4 बटाटे घेतले आहे। तर हे 1 वाटी साबुदाण्याचं प्रमाण आहे। त्यासाठी आता हे 4 बटाटे जे मी उकडून घेतलेले आहेत, तर कच्चे बटाटे घ्यायचे नाही। कच्चे बटाटे जर घेतले तर जराही बाइंडिंग येणार नाही आणि आपली रेसिपी ही बरोबर बनणार नाही। तर आता बटाटे आपण हे किसणीनं किसून घेतलेले आहे, फोडून पण घ्यायचे नाही, किसून घ्यायचे। आता यामध्ये आपण जे पीठ बनवून घेतलं होतं ते घालून घेऊया। त्यानंतर आपण यामध्ये चिली फ्लेक्स घातलेला आहे आणि लाल तिखट घालायचं। लाल तिखट हे आपली साधी काश्मीरी मिरची घातलेली आहे, त्यामध्ये कुठलाही गरम मसाला नसतो, कारण ही रेसिपी उपवासाची आहे। आणि साधं मीठ घातलेलं आहे, सेंधव मीठ आपण यासाठी वापरू शकतो। आणि शेंगदाण्याचा कूट छोटी वाटी घेतलेली आहे, म्हणजे ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतलेला आहे त्या वाटीच्या हिशोबाने पाव वाटी आहे। आणि लाल मिरची जर वापरायची नसेल तर हिरवी मिरची पण ऑप्शनल आहे, आपण हिरवी मिरची वाटून घालू शकतो किंवा बारीक कापून सुद्धा घालून घेऊ शकतो। तर आता हे पीठ आपण चांगलं मळून घेतलेलं आहे। तर बघू शकता एकदम छानपैकी पीठ आपलं मळून झालं आहे। आता हे आपण 15 मिनिटासाठी झाकून ठेवलं होतं। झाकून ठेवल्यावर हे पीठ आपण पुन्हा 1-2 मिनिटं चांगलं मळून घ्यायचं आहे। तर बाइंडिंग पण एकदम छान झालेली आहे आणि परफेक्ट प्रमाणामध्ये हे साहित्य आहे। तर आता आपण याचा 2 भाग करून घेऊया। तर पिठाचा 1 भाग मी साईडला करून ठेवलेला आहे आणि अर्ध्या भागाचा आता आपण पोळी लाटून घेऊया। तर आपण याचा फ्रेंच फ्राय बनवणार आहोत। तर आता छानपैकी हे लाटून घेऊया। लाटताना चारही बाजूनी कडेला चिरा पडतात तर काही हरकत नाही, कारण कडा आपण काढून टाकू आणि आतला भाग आपल्याला घ्यायचा आहे। तर आता छानपैकी चिरा देऊन घेऊया, म्हणजे फ्रेंच फ्रायच्या आकाराचा आपल्याला पट्ट्या कापून घ्यायच्या आहे। तर ही चवीला इतकं टेस्टी लागते आणि एकदम खुसखुशीत असे बनतात, आपल्याला जराही जाणवत नाही आपण यामध्ये साबुदाणा घातलेला आहे। तर एकदम छान चव येते। तर आता याचे चौकोन भाग आपण कापून घेतलेला आहे आणि आता याच्या सगळ्या पट्ट्या काढून आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर छानपैकी अलग अलग याच्या पट्ट्या होतात, बघू शकता। तर आपण फ्रेंच फ्राय याचे करून घेतलेले आहे, हे साईडला ठेवूया आणि जे उरलेलं अर्धं पीठ होतं ते लाटून घेऊया। तर आता हे आपल्याला जास्त पातळ लाटायचं नाही, तर थोडंसं जाडसर ठेवायचं आहे, कारण आपण याच्या पुऱ्या बनवणार आहोत। आणि जो चिरलेला भाग आहे ते थोडं थोडं पीठ आतमध्ये घेऊन लाटलं तरीही चालेल, पण मी 2 वेळेस लाटून घेणार आहे। तर छानपैकी आपण जाडसर म्हणजे मीडियम अशी याची पोळी लाटून घेतलेली आहे। तर आता ही लाटून झाल्यावर आपण वाटीच्या साहाय्याने याच्या पुऱ्या बनवून घेणार आहोत। तर तुम्हाला मी याची साईज आणि किती जाड झाल्या त्या पण दाखवणार आहे। तर एका वेळेला आपल्या 4-5 पुऱ्या होऊन जातात। तर इथे आता ह्या पुऱ्या आपण काढून घेऊया। ताटामध्ये पुऱ्या काढल्यावर जे उरलेलं पीठ आहे त्याच्या आपण परत पुऱ्या करून घेणार आहोत। तर बघू शकता छानपैकी पुऱ्या आणि आपलं फ्राईज तयार झालेले आहे। तर आता तेल गरम झालं, यामध्ये आपण सुरुवातीला पुऱ्या तळून घेऊया। तर मी सुरुवातीला 5 पुऱ्या टाकून घेतलेल्या आहे। आता हे छानपैकी आपण
आलटी पलटी करून मीडियम गॅसवरच हे आपल्याला फ्राय करायचं आहे। फास्ट गॅस केला तर आपल्या पुऱ्या जळल्या जातील आणि आतून कच्च्या राहतील, म्हणून आपण हा मीडियम गॅसवर छानपैकी आता हे आपण फ्राय करून घेऊया। तर एकदम छानपैकी फुगल्या पण जातात आणि चव तर खूपच छान येते। तर या पुऱ्या बनवताना आपल्याला जास्त तेलाची गरज पडत नाही आणि आपण शॅलो फ्राय केल्या तरीही चालेल। एकदम कमी तेलामध्ये आपण ह्या तळू शकतो। तर छानपैकी ह्या तळल्या जातात आणि बघू शकता किती मस्त आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहे। तर आता ह्या जराही तेलकट होत नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे तेलकट अजिबात होत नाही। आता ह्या तळून झाल्या, आपण काढून घेऊया आणि यानंतर आपण फ्राईज जे बनवले होते ते घालून घेऊया। आणि हे फ्राईज आणि पुऱ्या आपल्याला जराही तेलकट बनलेल्या नाही, एकदम छानपैकी कमी तेलामध्ये एकदम टेस्टी असा हा पदार्थ बनतो। तर नक्की एकदा करून बघा। तर आता हे फ्राईज पण आपण असेच तळून घेऊया। तर खालची साईड थोडी तळल्यानंतर आपण हे पलटी करून घेऊया आणि दोन्ही साईडनी छानपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आता आपण हे फ्राय करून घ्यायचं आहे। तर हे फ्राईज वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम खुसखुशीत बनतात। तर बघू शकता छानपैकी आपले फ्राईज इथे गोल्डन कलर येत आलेला आहे। आता आपण हे असेच आलटी पलटी करून घेऊया आणि अशा पद्धतीने नक्की करून बघा, तुम्ही खूपच आवडेल। उपवासाच्या वेळेला असे वेगवेगळे पदार्थ बनवून खायला खूपच छान वाटतं आणि आता नवरात्री सुरू होतील तर नक्कीच करून बघा आणि वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या 9 दिवसाला वेगवेगळ्या रेसिपी करून खा। तर छानपैकी आपले फ्राईज तयार झालेले आहे। आता आपण हे काढून घेऊया। तर शेवटचा पुरीचा लूक बघा, एकदम छान आणि खुसखुशीत अशी ही पुरी बनते, जसा काही अनारसा आहे। तर आता फ्राईज पण आपले छान तयार झालेले आहे। तर बघू शकता फायनल लूक, फ्राईज आणि पुरी एकदम टेस्टी अशी नवीन रेसिपी आहे। नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हाईप द्या, लाईक एक फ्री आहे आणि बघू शकता पुरीचा आकार किती छान आहे आणि जास्त जाड पण नाही आणि मीडियम ठेवलेले आहे। तर नक्की अशा पद्धतीने करून बघा। थँक्यू।